आज वाटलं पण नव्हतं एवढा दिवस बेकार जायला बघा, कारण आजचा दिवस एकदम बेकार गेलाय. कारण आपल्या डोळ्यासमोर ही घटना घडल्या बघा, एकदम बेकार बघा. तर नमस्कार मित्रांनो, शेडगेवाडीला जाताना बरोबर गाडीत काहीतरी वाजल्यागत झालं, म्हणून म्हटलं गाडी थांबवून बघूया पहिलं काय वाजले. गाडी पहिले एका साईडला घेतली बघा. आर म्हणलं या असं डान्स का करतं या, बघतोय तर स्प्रिंग तुटल्या, एकदमच घोटाळा झालाय बघा. आता काय करावं नेमकं ते कळत नव्हतं, पण म्हटलं आपलं पुढच्या ब्रेकवर तर हळूहळू जाऊन येऊया. काय राव, शेडगेवाडीतनं मागे येताना सैदवाडीच्या कॉर्नरला मोठं काय तर झालं होतं. गाड्या पण भरपूर थांबल्या होत्या. म्हटलं बघावं तरी, झड तशी गाडी थांबवली बघा. म्हटलं आधी जाऊन बघावं नक्की काय झालंय ते. आरा पुढं आलो, बघतोय तर काय ऍक्सिडेंट झाला होता बघा, आणि भरपूर माणसं पण जमली होती. आता नक्की ऍक्सिडेंट कसा झालाय ते तुम्हाला दावतो चला. आता हा आहे बघा सैदवाडीचा मोठा कॉर्नर. तर ह्या कॉर्नर बरोबर गाडी सरळ पुढे आल्या बघा, आणि हिथून दिसतंय, हिथून सरळ ह्या गवतातून बघा पलीकडे गाडी गेल्या. पण एवढं बाकी आहे बरं का, हानी कुणाला सुद्धा झालेलं नाही, एकदम सगळे शेप मध्ये आहेत बघा. घरी येताना लागलीच बघा गोगावात मिस्त्रींच्या बशी गाडी थांबून ब्रेकची स्प्रिंग बसवून घेतली बघा. आणि मिस्त्रींचं बाकी काम टॉपचं असतं बरं का, काम पण टॉप, आणि घरासमोर झाडं पण एकदम खट आहेत बघा, त्यामुळे एकदम भारीच वाटतं.